आज ना खूप जास्त तामझाम करण्याची इच्छा नव्हती, पण तरीसुद्धा चमचमीत खायचं होतं म्हणून आज मस्त अशा हिरव्या वाटणामधला मटार भात बनवला. खूप बनवायला सिंपल आहे, पण चवीला ना अगदी एखाद्या बिर्याणीपेक्षाही चविष्ट लागतं. त्यासाठी काय करायचं ना, 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवले. त्यानंतर एक हिरवं वाटण केलं. त्यामध्ये हिरवी मिरची थोडीशी जास्त घातली. त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर पाणी न घालता याचं वाटण तयार केलं. मध्यम आकाराच्या बटाट्याची सुद्धा साल काढून घेतली. कांदासुद्धा एक घेतला. त्यानंतर हे सगळं स्वच्छ धुतलं आणि बारीक असं चिरून घेतलं. बरं, बिर्याणी, मसाले भात किंवा असेच भाताचे जर तुम्हाला प्रकार खूप आवडत असेल ना, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर भरपूर अशा रेसिपीज आहेत. तुम्ही नसेल पाहिल्या ना, तर एकदा जरूर बघून घ्या. तुम्हाला खूप आवडतील. त्यानंतर कढईमध्ये ना 1 चमचा तेल घातलं. त्यामध्ये जिरं घातलं, तेजपान घातलं, मस्त बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातला, तयार केलेलं वाटण यामध्ये घातलं, स्वच्छ धुतलेले मटार आणि बटाटा घातला, व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर टॅमॅटो, कोथिंबीर घातली. सगळं व्यवस्थित परतल्याच्या नंतर अर्धा चमचा धना पावडर आणि कोणत्याही ब्रँडचा तुम्ही इथे बिर्याणी मसाला घालू शकता. नसेल नाही घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि हळद घातली. स्वच्छ धुतलेले तांदूळ यामध्ये घालायचे, 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि ना मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून याला छान अशी उकळी काढून घ्यायची. त्यानंतर गॅस बारीक करून पुढच्या 7 ते 8 मिनटासाठी ना हा मटार भात शिजवून घ्यायचा. बरं, हाच भात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये हा भात मस्त तयार होतो. पण मला असा मटार भात ना मोकळा मोकळा आवडतो, त्यामुळे इथे मी कढईमध्ये बनवला होता. बरं, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. बाय बाय.